मी प्रत्येक मैदानात सैराटला घरी नाही बसू शकत. ते आमची इज्जत करतात, ते आम्हाला चांगले मानतात, ते आमच्यावरती विश्वास ठेवतात म्हणून आमची प्रत्येक गोष्टी सुनील सर ऐकतात म्हणून बाजूलाच स्टेज आहे. लोकांना संपूर्ण जनतेला दोन्ही बैल दिसतात. लपून छपून हे इजड्यांचा काम असतो, आमचा नसतो. खुल्या मॅचचा नाव फिरवायचा, आपली गाडी करायचा ना निघून जायचा, कोणाला ब्लेम करायचा ना कोणावरती काय नाही, हे बोलणाऱ्यांच्या मागे लागायचंच नाही आपण. दादा नमस्कार. दादा काय सांगणार, अपराजित जोडे आज पण अपराजित राहिले. एकदम मजा आहे इताडे मैदानामध्ये. आज संपूर्ण महाराष्ट्रातली पब्लिक आले आणि या जनतेमध्ये आमची एवन जोडी बरेचसे ज्यांनी युट्यूबला बघितलं असेल, टीव्ही वरती बघितलं असेल, आज प्रत्यक्षात बघायला भेटली असेल आणि त्या जोडीचा कमाल पण प्रत्यक्षात बघायला भेटला असेल आणि भावाभावांची लढत होती ही पण बघायला भेटली असेल. काय प्लॅन होता, कारण प्रत्येक वेळेस सुट्टीला तुम्ही जाता, सुतावर कोण नसतं. आज पप्पू शेठ स्वतः सुतावर होते. काय म्हणजे कनेक्शन इथून तिथून खाली आणि वरती खालीला होता. ते वॉकी टाके लावले होते आणि सुतावरती पप्पू शेटला बघून वाढला असेल भुंगा आणि सुतवला असेल. काय नाही, पप्पू शेटला मीच खाली पाठवला कारण की पप्पू शेट करता थोडा तापट डोक्यात आहे पटकन आणि खाली खूप वाद होतात बैलगाडा मालकांचा, कोण कोणाला ओळखत नाही लवकर. त्याच्यामुळे मीच बोललो होतो पप्पू शेटला जाऊन सुतावरती जाऊ. पण चांगला आनंद आहे आमचा पप्पू शेटचा. आज रंग पप्पू शेटची मेहनत रंग आली. भुंगावरती अखंड प्रेम आणि भुंगावरती जी मेहनत आमचा पप्पू शेट करतो त्याचा आज रिझल्ट आम्हाला भेटला. सुट्टीला कुठेतरी गाडी 1-1.5 चकड्यात मागे चालत होती, तेव्हा काय मनात धगधग चालू होती? हरली गाडी करून मी समजलो, पण आज खरंच एवढी गाडी ओव्हरटेक करून गाडी जितली. खूप प्राऊड ऑफ फील होतो माझ्या नंदीवरती. दोन्ही नंदी माझीच आहेत आणि आज खूप आनंद होतोय कारण की एवढा अंतर तोडून एवढ्या मोठ्या नंदीला ओव्हरटेक करून गाडी सूत तोडला म्हणजे आज खरा आमच्या यशाचं फळ आम्हाला दोन्ही नंदीने दिलं. एवढ्या 1.5 ते 2 वर्ष होत आले सैराट भुंगा अपराजित राहतोय, आज पण अपराजित राहिला. पण आजच्या गुलाला नंतर सगळ्यात जास्त पब्लिक भुंगाच्या मागे होती. कोणत्याच नंदी मागे पाठीमध्ये पब्लिक नाही, पण आज भुंगा मागे खूप पब्लिक आहे. नाही येतो भुंगाच्या मागे पब्लिक नाहीये. कोण येतो भुंगाच्या मागे? कोण नाही. हे सगळे भुंगावरती प्रेम करणारे भुंगाचे मालक आहेत. त्याच्यामुळे ती पब्लिक नाही काय नाही, त्यांच्या सगळ्यांच्या प्रेमा खातीरच तो पळतो आणि त्यांच्यासाठी. कारण की ज्या वेळेला भुंगाचा वाईट वेळ चालू होता तेव्हा हीच लोक सोबत होती आणि चांगला वेळ आहे तरी हीच लोक सोबत होती. त्याच्यामुळे काय नाही, जी आहेत त्यांचा आशीर्वाद घेऊन भुंगा पळतो. त्या दिवशी 3 फेऱ्याच्या मैदानात जर 3रा फेरा झाला असता तर पब्लिकने आधीच गुलाल देऊन ठेवलेला, म्हणजे 1 नंबर भुंगा मेहरबानचा. काय सांगणार? शेवटी त्या नशिबाच्या गोष्टी आहेत, आपण बोलून नाही जमणार. ठीक आहे, पब्लिकचा अंदाज लागतोय, पण मी पहिला शुभेच्छा दिल्या होत्या. जी गाडी जिंकेल तिला माझ्याकडून पहिला शुभेच्छा दिल्या होत्या कारण की मुंबई टॉपचे नंदी तिथे पळायला होते आणि मी जो इथे फायनलला पात्र ठरेल, जो 1 नंबर ठरेल तो मुंबईचा खरा ओरिजिनल किंग असेल. पण बॅड लक येणाऱ्या आता मैदान 22 तारखेला परत आहे, आधा दुसरा काहीतरी आहे. परत या जनतेला त्या लढती बघायला भेटतील. मुंबईचे बरेचसे नंदी पळतील, पण बघूया तेव्हाचा तेव्हा. तुम्ही मागच्या बाईट मध्ये सांगितलेलं पैरा सैराट कदाचित नसेल, पण असा पैरा माझ्या भुंगामध्ये असेल इताड्याच्या मैदानात, तो कोणालाही सांगणार नाही. पण आज तुम्ही सगळं लपवून डायरेक्ट परत सैराटलाच टाकला. काय सांगणार? गाडीच जमली नाही आमची. काल जमली असती तर 100% लवकर गाडी केली असती आणि जनतेला दिसला असतं का कोण पळणार होता. पण आमचीच गाडी जी आहे, कारण की मी प्रत्येक मैदानात सैराटला घरी नाही बसू शकत. ते आमची इज्जत करतात, ते आम्हाला चांगले मानतात, ते आमच्यावरती विश्वास ठेवतात म्हणून आमची प्रत्येक गोष्टी सुनील सर ऐकतात म्हणून आपण त्यांना प्रत्येक मैदानामध्ये शेट थांबा, ही गाडी पळू द्या, नंतर आपण ही गाडी पळूया. पण नाही, अखंड जनतेने ह्या A1 गाडी या जोगांना A1 नाव दिलंय म्हणून पहिला यांना प्राधान्य, नंतर मग दुसऱ्याला प्राधान्य. कुठेतरी जेव्हा बकासूरची एंट्री झाली, पब्लिकने सांगितलेलं आज भुंगा सैराट नाही तर भुंगा आणि बकासूर पळणार आहे. पब्लिकने आधी विचार करून ठेवलेला बकासूर. शेवटी वो पब्लिक आहे, वो सब जानती है, तसा हिशोब आहे. काय नाही, बघू वेळ आल्यावरती प्रत्येकाला ती दिसेलच. कुठेतरी आज विठ्ठल नानांची कमी भासते. नानांना मीच माझ्याकडून चुकी झाली कारण की काल होळी होता आणि आम्ही पण जरा आउट ऑफ कव्हरेज एरियामध्ये होतो, त्याच्यामुळे मी फोन करायला विसरून गेलो. पण नानांना जरा लवकर म्हणजे आमचं लवकर फ्री झालं तर 100% मी नानांना बोलवलं असतं कारण की मी रात्री जरा लवकर झोपलो. त्याच्यामुळे नानांना फोन नाही तर नानांना रात्री फोन केला तर सकाळी 100% नाना आले असते.
काल मैदानात मिलिंद शेठ आणि सुनील शेठ येऊन गेले, काहीतरी वेगळा प्लॅन करायला आलेले, हा पब्लिकचा विचार होता. काय तो विचार करत राहा प्लॅन काय आहे ते, त्यांना विचारातच राहू दे. आणि ज्यांना वाटतं आम्ही प्लॅन करायला तर त्यांनी बैल घ्या ना, या शर्ती केला. तुम्हाला प्लॅन काय तो सांगतो. 3 फेरे त्या दिवशी पळाल्यानंतर, म्हणजे 2च फेरे झाले, फायनल झाले नाही. त्याच्यानंतर मिलिंद शेठ आज मैदानात येणारच नाही, कारण मिलिंद शेठला हरवण्यासाठी खूप जण आलेले आहेत, खूप जण टपलेत. रती महारथी या मैदानात येणार आणि त्याच्यामुळे मिलिंद शेठ कुठेतरी आज भुंगाला मैदानात आणणार नाही. पण त्याच्या विरुद्ध झालं. मिलिंद शेठने भुंगाला पण आणला, सैराटला आणला, गुलाल पण केला. काय सांगणार. सूट फक्त अर्धा मीटर वरतीच आहे, बाजूलाच स्टेज आहे. लोकांना संपूर्ण जनतेला दोन्ही बैल दिसतात. लपून छपून हे इजड्यांचा काम असतो, आमचा नसतो. खुल्या मॅचचा नाव फिरवायचा, आपली गाडी करायचा ना निघून जायचा. कोणाला ब्लेम करायचा ना कोणावरती काय नाही, हे बोलणाऱ्यांच्या मागे लागायचंच नाही. आपण युट्यूबर वाल्यांना पण माझ्या सगळ्यांना सांगण्यात, या कमेंट्स वाल्यांवरती जास्त तुम्ही लोक पण लक्ष देऊ नका. आणि ते कमेंट्स करतात ते कुठल्या गाडा मालकांना तुम्ही सांगू नका. आणि आपल्याकडून काहीतरी कुठला तरी वाद पेटेल असं काहीतरी कृत्य करू नका. एकदम सगळे प्रेमाचा खेळ चाललाय, प्रेमाचाच राहू द्या. सुनील शेठ कधीच बोलत नाही सैराट माझा आहे, त्यांनी तुमच्याच हवाले करून ठेवल्या. फक्त ते गोट्यातून घेऊन येतात, मैदानात सोडतात तुमच्या हवाले. सगळं काय ते तुम्ही बघता. विश्वास आहे. आणि जेव्हा जेव्हा सुनील शेठनी माझ्यावरती विश्वास दाखवलाय, तेव्हा तेव्हा मी त्यांचा विश्वासाला कुठं तडा जाऊन दिली नाही. जेव्हा जेव्हा भुंगा सैराट त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे, म्हणजे असं नाही सांगत आहे, मला विचारून ते करतात, त्यांचा खूप मोठेपणा आहे. पण जेव्हा जेव्हा त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला, तेव्हा तेव्हा त्यांच्या सैराट त्यांचा नाही, तो माझाच आहे, संपूर्ण जनतेचा आहे. त्याच्यावरती गुलाला राहिला, एवढं मी सांगेल. चालेल दादा, धन्यवाद. आता सुनील शेठकडे 2 शब्द. दादा काय सांगणार. मिलिंद शेठ तुमच्यावर एवढा विश्वास ठेवता आणि भुंगा सैराट स्वतःच्या मालकाप्रमाणे, स्वतःच मालक आणि आपला स्वतःचा बैल म्हणून त्याला पळवतात आणि प्रत्येक मैदानात तुम्हाला गुलाल प्राप्त होतो. काय सांगणार. काय नाही, दादावर विश्वास आहे आणि भुंगा पण माझा आहे. आमची दोन्ही बैल आमची स्वतःची, म्हणजे भुंगावर माझा भरपूर जीव आहे. का तर माझ्या बैलावर विश्वास कमी, तेवढा जास्त भुंगावर मी दीपू मुंडेच्या बाईट मध्ये बोललेलो आहे. का तर मला भुंगा असला तर मला काही भीती नाही. का तर सैराट पळतो, पण त्याला साथ देणारा पण बैल पाहिजे. त्याच्यामुळे हल्ली मुंबईमध्ये बोलला तर, मुंबईमध्ये नाही महाराष्ट्रामध्ये भुंगाच्या सारखा पब्लिकचा बैल कोणी साईडनं कोणीच नाही. सुट्टीला तुम्ही स्वतः होते, 2-3 वेळा गाडी बाहेर गेली, काय मनात दगदग होते आणि ती गाडी सुट्टीला सुद्धा पुढे होती. दगदग नाही, जेवढा बैल मस्ती करेल तेवढा मला विश्वास असतो बैलावर. जेवढा मस्ती करेल तेवढा विश्वास असतो बैलावर. आणि दादाला पण म्हणजे 2 उड्या मारल्या बैलांनी का मला थोडा कॉन्फिडन्स जास्त येते. का तर आता सैराट 100% गुलाल. सुट्टीला ती एक दीड चकड्यात गाडी पुढे होती, तेव्हा काय विचार केलेला होता, बाबा आपली गाडी सध्या हरण्याच्याच मार्गावर आहे. काय सांगणार. काय ना, थोडी भीती होती. का तर थोड्या झेंड्याला सैराट घाबरत होता. आता पप्पू शेठ पण मला बोलले, बैल थोडा तास पलटी करायला बघत होता. पण कुणाला आता मला बोलला का थोडा झेंड्याच्या मुलं बैल असा तास पलटी करायला बघत होता. झेंडे होते वरती आणि पुढे पण बॅरिकेड भरपूर होते आणि पब्लिक थोडी ऐकत नाही, जास्त जल्लोष करत, त्याला जास्त जल्लोष जमत नाही, ओरडाओरडी जमत नाही जास्त. त्याच्यामुळे जरा मुंबई बैलगाडी शर्यतीने त्याला एक A1 जोडी नाव दिलंय, ते कुठेतरी सारखे होत चालले. काय सांगणार. असाच प्रेम राहो फॅन फॉलोईंगचा आणि आमच्या सर्व मित्रांचा असाच सैराट भुंगावर भरपूर म्हणजे प्रेम आहे. त्याच्यामुळे आम्ही कंटिन्यू बोलत. चालेल दादा, धन्यवाद.